नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आपण आज एक असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, ते म्हणजे मनुस्मृती. तर बघा, काही क्षण इतिहासामध्ये असे येतात जे फक्त एक घटना नसतात, ते एक युग बदलतात. 25 डिसेंबर 1927 रोजी महाड, महाराष्ट्र ह्या हिवाळीची थंड रात्र होती. पण त्या रात्री एक आग पेटली, जी फक्त कागद जाळत नव्हती, ती शतकांची गुलामगिरी जाळत होती, ती अन्याय जाळत होती, ती भेदभाव जाळत होती. त्या आगीचे नाव होते मनुस्मृती. आणि ती आग पेटवणाऱ्या माणसांचे नाव होते डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. आज आपण त्याच ऐतिहासिक क्षणाची गोष्ट ऐकणार आहोत. भारत देश स्वतंत्र नव्हता तेव्हाची गोष्ट आहे, पण स्वातंत्र्यापेक्षाही मोठी एक गुलामगिरी होती, ती म्हणजे माणसाने माणसावर लादलेली गुलामगिरी. हजारो वर्षापासून या देशात एक व्यवस्था होती. काही माणसे जन्मतच श्रेष्ठ मानली जायची, तर काही माणसे जन्मतच कनिष्ठ मानली जायची. मंदिरात प्रवेश नाही, सार्वजनिक विहिरीतून पाणी नाही, शाळेत बरोबर बसण्याची परवानगी नाही, रस्त्यावर चालताना सावली देखील पडायचा भाग नव्हता, म्हणजे तो गुन्हा ठरला जात होता. हे कोठून आलं होतं? तर ते एका ग्रंथातून आलं होतं, आणि त्या ग्रंथाचं नाव म्हणजे मनुस्मृती. मनुस्मृती म्हणजे म्हणून सांगितलेले नेम. त्यात लिहिले होते कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ, कोण शिकणार, कोण नाही शिकणार, कोण मंदिरात जाणार, कोण नाही, कोण माणूस आणि कोण नाही. शतकानुशतके या ग्रंथाच्या नावावर कोट्यावधी माणसांना पायदळी तुडवले गेले, त्यांचा स्वाभिमान चिरडला गेला, त्यांची स्वप्ने मारली गेली. या सगळ्यांची झळ एका लहान मुलाला बसली होती. त्याचे नाव म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर. शाळेत वर्गाबाहेर बसावे लागायचे, पाण्याच्या हंड्याला हात लावायला यायचा नाही, शिक्षक त्यांची वही हातात देखील घ्यायचे नाही. पण त्या मुलाने हार मानली नाही. तो शिकला, खूप शिकला. मुंबई, बडोदा, लंडन, अमेरिका, त्यांनी जगातील सर्वोत्तम विद्यापीठामध्ये शिक्षण घेतले, डॉक्टरेट मिळवली, कायदा शिकला, अर्थशास्त्र शिकला. पण मनात एक प्रश्न होता, माझ्या लोकांना न्याय कसा मिळेल? ते परत आले, परदेशातून परत आले आपल्या माणसासाठी लढायला. तो साल होता 1927 साल. बाबासाहेबांनी महाड येथे एक मोठी परिषद बोलवली. मार्च महिन्यात चौदार तळ्यावर सत्याग्रह झाला. दलितांनी सार्वजनिक तळ्यातून पाणी प्यायला सुद्धा साधी बंदी होती त्यावेळेस. हा स्वाभिमानाचा पहिला घोट होता. पण बाबासाहेबांना माहीत होते, फक्त पाणी पुरेसे नाही, या अन्यायाचे मूळ खनन म्हणजे खणून काढायला हवे, असं त्यांनी ठरवलं. आणि ते मूळ होतं मनुस्मृती. 25 डिसेंबर 1927 पुन्हा एकदा महाडला हजारो लोक जमले होते. दूरदूरच्या गावामधून आले होते. कोण पाय आले होते, कोण बैलगाडीतून आले होते. थंडी होती, पण मनात आग होती. सभा सुरू झाली. बाबासाहेब भाषणाला सुरू केले. बंधू आणि भगिनींनो, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आपण गुलाम का आहोत? हा बाबासाहेबांनी प्रश्न प्रथम विचारला. कारण आपण गरीब आहोत म्हणून? कारण आपण कमी शिकलेलो आहेत म्हणून? कारण आपण कमी कष्ट करतो म्हणून? असे विविध प्रश्न डॉक्टर आंबेडकरांनी विचारले जनतेला. आपण गुलाम आहोत कारण कोणीतरी एक पुस्तक लिहिलेलं आहे, आणि त्या पुस्तकाच्या नावावर आपल्याला माणूस म्हणून वागवायला नकार दिला गेलेला आहे, असं बाबासाहेब आंबेडकर सांगितलं. आणि त्या पुस्तकाचं नाव आहे मनुस्मृती. त्यात लिहिलेलं आहे, शूद्राने शिकू नये, शूद्राने संपत्ती ठेवू नये, शूद्राने मानवर करून चालू नये. बाबासाहेबांनी त्यावेळेस विचारलं की कायदे कोणी केले? देवाने केले आहेत का? तर नाही, माणसानेच माणसाला दाबण्यासाठी केले. आज आपण हे बंधन तोडणार आहोत. आज आपण या ग्रंथाला जाळणार आहोत. कारण जे आपल्याला माणूस म्हणून मान्य करत नाही, त्याला आपण ग्रंथ म्हणणार नाही, असं बाबासाहेब आंबेडकरांनी ठोसपणे सांगितलं. सभेत एकच जयघोष झाला, जय भीम, जय भीम, जय भीम. लोकांचे डोळे पाणावले, हात उंचावले, छाती अभिमानाने फुलली.
आणि संध्याकाळची वेळ होती. मैदानाच्या मध्यभागी एक चिता रचली होती. बाबासाहेब पुढे आले. त्याच्या हातात मनुस्मृतीची एक प्रत होती. ती एक क्षण थांबले. आजूबाजूला हजार डोळे त्यांच्याकडे पाहत होते. म्हातारे, तरुण, महिला सर्व डॉक्टर आंबेडकर बघत होते. ज्यांनी आयुष्यभर अपमान सहन केला होता, ज्यांनी एक नवीन जग पाहायचे होते, असं हा एक वातावरण होतं. ज्यांना नक्कीच काय होणार ते माहीत नव्हते, पण आईबाबांच्या डोळ्यात काहीतरी वेगळे दिसत होते असं तिथल्या सर्व जनतेला, तिथील काही जे काही मुलं होते त्यांना असं वाटत होतं. बाबासाहेबांनी ती प्रत चितेवर ठेवली, काडी पेटवली आणि आग लावली. त्या आगीच्या ज्वाला वर गेल्या, आकाशाला भिडल्या. त्या आगीत जळत होते शतकोनशतकाचे अपमान, पिढ्यानपिढ्याचे अश्रू, असंख्य माणसांचे तुटलेले स्वप्ने. त्या आगीच्या प्रकाशात हजारो चेहरे उजळले. एक म्हातारा रडत होता, तोही आनंदाने. एक तरुण ओरडत होता, तो स्वाभिमानाने. एक आई आपल्या मुलाला म्हणत होती, बघ बाळा, आज तुझ्यासाठी एक नवीन दुनिया जन्माला आली आहे. बाबासाहेब त्या आगीकडे पाहत होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. कदाचित आणि कारण त्या आगीत त्यांनाही दिसत होते ते लहान मूल जे वर्गाबाहेर बसायचे, ती तहान जी कधी पाण्याने भागायची नाही, आणि तो अपमान ज्या रात्री एकट्याने सोसल्या, पण आज त्या सगळ्याला उत्तर मिळत होते. पण हे सगळे इतके सोपे नव्हते. काही लोकांनी विरोध केला, ओरडले, शिवा दिल्या आणि डॉक्टर साहेब आंबेडकरांनाच म्हणले की हा धर्म बुडवला, पाप केले, देवशिक्षा, डॉक्टर साहेब आंबेडकरांना देवशिक्षा जरूर करेल असं त्यावेळेस बहुजन समाज म्हणत होता. ते म्हणाले, बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, जो धर्म माणसाला माणूस म्हणून मान्य करत नाही तो धर्म नाही, तो अधर्म आहे, आणि अधर्माला जाळणे हेच खरे धर्माचे काम आहे. त्यांच्या या शब्दाने विरोधकांची तोंडे बंद झाली. त्या रात्री सभा संपल्यावर एक म्हातारा कार्यकर्ता बाबासाहेबांच्या जवळ आला. त्यांचे नाव होते रामा. आयुष्यभर शेतात काम केलेले हात, पाठीवर अपमानाचे ओझे. तो म्हणाला, बाबासाहेब, आज तुम्ही काय केले हे मला नीट समजले नाही, पण आज माझी छाती काय एवढी मोकळी वाटते, असं त्यांनी स्वतःला प्रश्न केला. बाबासाहेब त्याही जवळ बसले. हळुवारपणे म्हणाले, रामा, आज तू थोडा मोकळा झालास, कारण आज आपण सांगितलेली की आम्हाला बांधणाऱ्या साखळ्या आम्ही मान्य करत नाही. हा फक्त एक ग्रंथ जळला नाही, आज आपल्या मनातील भीती जळले, आणि जिथे भीती जळते तिथे स्वाभिमान जन्म घेतो. रामाने बाबासाहेबांचा हात धरला, काही बोलला नाही. डोळ्यातून 2 थेंब उगळले. ते शब्दापेक्षा जास्त बोलत होते. 25 डिसेंबर 1927 तो दिवस इतिहासातील सोनेरी अक्षराने लिहिला गेला. मनुस्मृती हे फक्त एक आंदोलन नव्हते, हा एक संदेश होता की कुठलाही ग्रंथ, कुठलाही नेम, कुठलीही परंपरा माणसाला मनापासून वेगळे करू शकत नाही. माणूस हा माणूस आहे. त्याला सन्मानाने जगण्याचा, वागण्याचा हक्क आहे. हे कोणी देत नाही, ते आपण घ्यायचे असते. बाबासाहेबांनी त्या दिवशी फक्त एक ग्रंथ जाळला नाही, त्याने एक नवीन विचार पेटवलेला. तो विचार आजही जळतो आहे. प्रत्येक त्या माणसाच्या मनात जो म्हणतो, मी माणूस आहे, मला सन्मान हवा. बाबासाहेबांनी नंतर संविधान लिहिले. त्यात लिहिले, भारतातील प्रत्येक नागरिक समान आहे.
तो कुठलाही कास्टचा असू द्या, जातीचा असू द्या, धर्माचा असू द्या, ते समानतेचे शब्द त्या आगीतूनच जन्मले होते. त्या महाडच्या आगीतून आज जेव्हा आपण शाळेत जातो, मोकळ्या रस्त्याने चालतो, मान वर करून बोलतो, तेव्हा आठवा एक माणूस होता ज्याने आपल्यासाठी लढला, ज्याने आग पेटवली, ज्यांनी स्वप्न पाहिले की एक दिवस या देशात प्रत्येक माणूस माणूस म्हणून जगेल, आणि तोही स्वाभिमानाने. त्या माणसाचे नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. त्यांनी एक संदेश दिला आणि तो खूप मोलाचा. तो म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.